नाहीये. रिअलमध्ये रीमा कोण आहे? तर रिअलमध्ये रीमा स्वयंपाकाची कामं करते, कुक आहे, जी पहाटे उठून लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची कामं करते. तर मग मला असं वाटलं की मी माझ्या ह्या यूट्यूब फॅमिलीबरोबर जी रिअल रीमा आहे, ठीक आहे, रील दाखवण्याऐवजी रिअल रीमा दाखवावं असा मी विचार केला. आणि मग मी माझं डेली व्लॉग टाकायला लागले. 1.5 वर्ष रात्रंदिवस मेहनत करते मी, तरी मला यूट्यूबवर सक्सेस मिळत नव्हता. दिवसा मी व्हिडिओ शूट करायची, कारण की मग कामावरनं येऊन पुन्हा व्हिडिओ शूट करायची आणि मग रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी व्हिडिओ एडिटिंग करायची, थंबनेल बनवायची, तरी माझे व्ह्यूज येत नव्हते, माझे सबस्क्रायबर वाढत नव्हते. मग मी तरीही डिमोटिवेट न होता मी प्रयत्न करत होती. आणि आज फायनली 4 पेमेंट माझे यूट्यूबचे घेऊन झालेले आहेत. तर फायनली माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि खरंच व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला आहे. पण मी असं ठरवलं होतं की ज्या दिवशी मला फेसबुकचा पेमेंट येईल त्या दिवशी मी यूट्यूब आणि फेसबुक दोघांसाठी व्हिडिओ वेगळा वेगळा बनवेल आणि त्यामध्ये मी माझी यूट्यूबची जर्नी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हाला तर माहिती मी आहे तुमची लाडकी रीमा. मी करते स्वयंपाकाची कामं आणि माझ्या चॅनलचं नाव आहे जेवण विथ रीमा. तर फायनली तुमच्याबरोबर ही आनंदाची बातमी मी शेअर करते की माझं चॅनल मॉनिटाईज नोव्हेंबरमध्ये झालं. नोव्हेंबर 2026 मध्ये मी माझा यूट्यूबचा पहिला पेमेंट घेतला होता आणि आता आषाढी एकादशीच्या दिवशी माझा यूट्यूबकडनं 4था पेमेंट आलेला आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मी बाजूला लावला आहे, तुम्ही बघू शकता. मी जे अमाऊंट आलेली आहे त्या अमाऊंटला ब्लर केलेलं आहे, कारण की ती यूट्यूबच्या पॉलिसीच्या विरुद्ध आहे. आपल्याला किती पैसे मिळतात ते यूट्यूब पॉलिसीनुसार आपण नंबर्समध्ये सांगू शकत नाही. पण तुम्हाला मी एक हिंट देते की एक चांगला नवीन पेटी पॅक मोबाईल मी घेऊ शकते, एवढी अमाऊंट माझी 4थ्या माझ्या ह्या पेमेंटमध्ये आलेली आहे. तर आता तुम्ही म्हणाल की रीमा तू 4 पेमेंट घेऊन झाले आणि आता तू तुझी यूट्यूबची जर्नी आमच्याबरोबर शेअर करते आणि आता तू सांगतेस की तुझं चॅनल मॉनिटाईज झालंय. तर हो, मी असं ठरवलं होतं की ज्या दिवशी मला फेसबुकचा पेमेंट येईल त्या दिवशी दोन्हीही आनंदाच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी मी विठ्ठलाचं नामस्मरण करून उपवासाला सुरुवात केलेली होती आणि त्याच दिवशी ही गुड न्यूज मला मिळाली की यूट्यूब आणि फेसबुक दोघांचाही पेमेंट त्याच दिवशी माझ्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये जमा झाला. आणि हे यूट्यूबचं मी तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला फेसबुक जर्नी बघायची असेल, फेसबुकचा पेमेंट बघायचा असेल, तर त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे माझी फेसबुक जर्नी, तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. तर यूट्यूब जर्नीबद्दल आपण आता बोलणार आहोत. त्याची क्रायटेरिया काय आहे, मला किती महिने लागले सक्सेस मिळायला, मी काय व्हिडिओ टाकते, व्हिडिओ टाकण्यासाठी काय काय करावं लागतं आणि शिवाय यूट्यूब बरोबर आपल्याला आणखीन कुठला ॲप उघडावा लागतो, तर हे सगळं सांगते. सर्वात आधी सांगते, जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर काम करत असाल तर तुमच्याकडे YT स्टुडिओ ॲप असणं खूप गरजेचं आहे. ह्या ॲपमुळे तुम्हाला कळतं की तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज किती आहेत, ॲनालिटिक्स काय आहेत, कोणत्या प्रकारचे म्हणजे कुठल्या एज कॅटेगरीचे लोक तुमचे व्हिडिओ बघतात, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ टाकू शकतात. कुठल्या टायमिंगला ते तुमचे व्हिडिओ बघतात, म्हणजे त्या टायमिंगला तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. त्यासाठी YT स्टुडिओ ॲप तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला की क्रायटेरिया काय आहे. तर यूट्यूबचा क्रायटेरिया हा आहे की 1000 सबस्क्रायबर पाहिजे मिनिमम आणि 4000 तासाचा वॉच टाईम पाहिजे. 4000 तासाचा वॉच टाईम तुम्हाला 4000 तासाचं बघ यूट्यूब क्रायटेरिया पटकन. तर यूट्यूबचा क्रायटेरिया तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, 1000 सबस्क्रायबर पाहिजेत तुम्हाला. आणि लॉंग व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर 12 महिन्यांमध्ये 1 वर्षामध्ये तुमच्या लॉंग व्हिडिओला 10 मिलियन. आणि जर तुम्ही लॉंग व्हिडिओ बघत असाल, यूट्यूबचा क्रायटेरिया सांगते तुम्हाला 1000 सबस्क्रायबर पाहिजे तुम्हाला, 90 दिवसात तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे जर तुम्ही शॉर्ट टाकत असाल. आणि जर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकत असाल तर 4000 तासाचा वॉच टाईम पाहिजे तुम्हाला 1 वर्षामध्ये. तर हा आहे यूट्यूबचा क्रायटेरिया कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला गुगल ॲड्स पिनसाठी अप्लाय करायचं आहे. गुगल ॲड्स पिन आल्याच्या नंतर त्याच्यात पिन नंबर असतो, तो नंबर तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये टाकायचा आणि तेव्हा तुमचा चॅनल तेव्हा मॉनिटाईज होतो आणि मग तेव्हा तुमची अर्निंग सुरू होते.
जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर अशा प्रकारे तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करू शकता. यूट्यूब चॅनल ओपन करायचं कसं, ते सगळं काही माहिती, क्रायटेरिया काय आहे, कसे व्हिडिओ टाकायचे, व्हिडिओ कधी टाकायचे, कुठले व्हिडिओ टाकायचे, आणि हे सगळं काही यूट्यूबबद्दलची माहिती आपल्याला यूट्यूबवरच मिळते. तर तुम्हाला जे पण प्रश्न असतील यूट्यूबच्या बाबतीत, तर आपण यूट्यूबवर सर्च करून थोडंसं आधी शिकून घ्यायचं. एडिटिंग कशी करायची, थंबनेल कसं बनवायचं, हे सगळं यूट्यूबवर व्हिडिओ आहे. चॅनल कसं बनवायचं, व्हिडिओ कसे टाकायचे, सगळं काही यूट्यूबवर आहे. पहिले थोडीशी माहिती काढायची, शिकून घ्यायचं. यूट्यूब चॅनल तुम्ही ओपन करू शकता. तर मी तुम्हाला क्रायटेरिया सांगितला, YT स्टुडिओ ॲप सांगितला, यूट्यूब चॅनलचं ओपन वगैरे कसं करायचं, माहिती काय आहे ते पण सांगितली. आता तुम्हाला मी सांगते माझी यूट्यूबची जर्नी. तर मी तुम्हाला सांगते, कोविड नंतर खरं तर मला असं वाटतं मी चुकीच केली. कोविडमध्ये पण मी माझा यूट्यूब वगैरे चॅनल ओपन करायला पाहिजे होतं. तेव्हा माहिती आहे टिकटॉक खूप चालत होतं, पण माझ्या मोबाईलमध्ये टिकटॉक नव्हतंच. म्हणजे पार टिकटॉक चालू झाल्यापासून ते टिकटॉक बंद होईपर्यंत, बॅन होईपर्यंत टिकटॉक ॲप कसा असतो हे मला काहीच माहिती नाही. ठीक आहे. म्हणजे कोविडमध्ये सगळेजण घरी होते, मस्त मोबाईल बघत होते, आणि त्या टायमाला मी टी व्हीवर फ्री डिश होती आमच्याकडे. तर त्या फ्री डिशवर जुने सिरियल बघायची, जे होऊन गेलेले ना, डी फ्री डिश असते ना, जुने सिरियल बघायची. पण फेसबुकवर काम करायचं, यूट्यूबवरनं पैसा कमवायचा किंवा टिकटॉकवर रील्स बनवायची मला काहीच माहीत नव्हतं. मग त्यानंतर काय झालं, 2022मध्ये आमच्या सगळ्या मैत्रिणींचं रियुनियन झालं. म्हणजे आम्ही भेटलो, सगळे एकत्र आम्ही मैत्रिणी भेटलो. तेव्हा मला कळलं की माझी एक मैत्रीण रील्स बनवते आणि ती इंस्टाग्रामवर टाकते. तर मग तिने मला सांगितलं की अशी मी रील बनवते, असं टाकते, माझे एवढे एवढे फॉलोवर्स आहेत. तिचेच मला वाटतं 1000-1200 फॉलोवर्स होते इंस्टाग्रामवर. तर तिने मला दाखवलं. तर मला म्हणते टाइमपास म्हणून आणि गंमत म्हणून मी करते. तर मी म्हटलं मी पण टाइमपास म्हणून आणि गंमत म्हणून का नको ट्राय करायला. सर्वात आधी नवऱ्याला सांगितलं, नवऱ्याला विचारलं. माझा नवरा मला कधीच मला ज्या गोष्टीने आनंद मिळतो त्या गोष्टीसाठी कधीच नाही म्हणत नाही. माझा नवरा म्हणतो तुला ते करूशी वाटतंय का, तुला आनंद मिळतोय का, मग तू कर. मग मी इंस्टाग्रामवर रील टाकायला लागते. इंस्टाग्रामवर रील टाकता टाकता मग मी विचार केला की मी यूट्यूबवर पण व्हिडिओ टाकाव का, रील टाकाव का. मग मी आधी लिपसिंगचे व्हिडिओ टाकले. लिपसिंगचे व्हिडिओ टाकायची, गाण्याचे एक्सप्रेशन द्यायची, कॉमेडी शॉर्ट्समध्ये मी एक्सप्रेशन द्यायची. आणि मग असं काय झालं, अचानक मला हे लागले, स्ट्राईक लागली, कंटेंट स्ट्राईक लागली. दुसऱ्यांच्या आवाजावर मी केलेलं. पहिला चॅनल माझं तसंच झालं. दुसरा क्रेझी रीमा म्हणून चॅनल ओपन केलेला, तो पण तसाच झाला. मग नंतर तिसरा चॅनल मी ओपन केला, त्याच्यामध्ये मी ना न्यूज टाकायची. आता कशी मी तुमच्याशी समोर बोलते ना, तसं बोलून जे आता सध्याच्याला चाललंय, जसं की आता जसं दिल्लीला वगैरे चाललंय, तर त्याबद्दलची माहिती देणं. तर अशा सगळ्या न्यूज मी शेअर करायची, त्या लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती सांगणं. मग नंतर ना त्याच्यामध्ये पण मला सक्सेस नाही मिळाली. असा विचार केला की मी जे नाही आहे मी ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघा, म्हणजे मी कॉमेडी करून दाखवते, मी गाण्यांवर एक्सप्रेशन देते, मी छान छान साडी वगैरे नेसून मेकअप वगैरे करून नाचून दाखवते, मी बातम्या देते. ठीक आहे, मी माहिती सांगते, पण ती मी नाही आहे. रिअलमध्ये रीमा कोण आहे, तर रिअलमध्ये रीमा स्वयंपाकाची कामं करते, कुक आहे, जी पहाटे उठून लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची कामं करते. तर मग मला असं वाटलं की मी माझ्या ह्या यूट्यूब फॅमिलीबरोबर जी रिअल रीमा आहे, ठीक आहे, रील दाखवण्याऐवजी रिअल रीमा दाखवावं असा मी विचार केला. आणि मग मी माझं डेली व्लॉग टाकायला लागली, माझं डेली रुटीन दाखवायला लागली, माझं काम दाखवायला लागली. आणि त्यासाठी मी नवीन चॅनल ओपन केलं, जेवण विथ रीमा. आणि मग पब्लिकनी, माझ्या यूट्यूब फॅमिलीनी त्या चॅनलला खूप सपोर्ट केला, खूप त्यांना आवडला माझा चॅनल. आणि मग ही माझी मे 2025ला सुरू झाली जेवण विथ रीमा या चॅनलची जर्नी. आणि तो चॅनल माझा मॉनिटाईज झाला नोव्हेंबर 2026. म्हणजे एक वर्षाच्या वर लागला मला माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला. हाफ मॉनिटाईज तर माझं त्याच वर्षी झालेलं, डिसेंबरमध्येच झालेलं. फुल मॉनिटाईज व्हायला म्हणजे ऑक्टोबरला माझा फुल मॉनिटाईज झाला आणि नोव्हेंबरला माझा पहिला पेमेंट आला. आणि तो पण का उशिरा आला माहिती आहे का, कारण की मी जेव्हा ती यूट्यूबमध्ये माहिती टाकतात, म्हणजे मॉनिटाईज झाल्याच्या नंतर बँकेची वगैरे माहिती टाकतात, त्यामध्ये मी माझा स्विफ्ट कोड चुकीचा टाकला होता.
आणि स्विफ्ट कोड काय असतो ते मला माहितीच नव्हतं. आपल्याला बँकेचा IFSC कोड माहिती असतो, अकाउंट नंबर माहिती असतो, ब्रँच माहिती असते, पण स्विफ्ट कोड आजपर्यंत कधी ऐकलाच नाही. नंतर मला कळलं की स्विफ्ट कोड म्हणजे, मी जिथे कामाला जाते, स्वयंपाकाची कामं करते, त्या मॅडमनी मला सांगितलं स्विफ्ट कोड म्हणजे फॉरेन ट्रान्झॅक्शन जे होतं त्यासाठी आपल्याला आपल्या बँकेच्या स्विफ्ट कोड द्यायला लागतो. तर माझं ज्या बँकेत खातं आहे त्यांचा स्विफ्ट कोड नाहीच आहे. तर मला हेड त्यांची जी मोठी बँक आहे, जसं माझं SBIचं आहे खातं, ते हेड ब्रँच आहे, तिथे जाऊन मला त्यांचा स्विफ्ट कोड, मी आधी बँकेत गेली का माझ्या खात्यात पैसे नाही आले, मला तर मेल आलाय, तर ते म्हणतात तुम्ही स्विफ्ट कोड कोलकाताचा टाकलाय. म्हणजे मी कलकत्त्याचा स्विफ्ट कोड टाकला होता. पण त्यामध्ये एक माझं नुकसान होता राहण्याचं कारण हे की कलकत्त्याचा स्विफ्ट कोड जरी मी टाकला तरी माझा अकाउंट नंबर बरोबर होता. माझा अकाउंट नंबर बरोबर असल्यामुळे उशिरा, म्हणजे जे पैसे मला ऑक्टोबरला यायचे होते ते मला नोव्हेंबरला माझ्या खात्यात जमा झाले. आणि पहिला पेमेंट घेताना हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. उशिरा पेमेंट त्यामुळे माझा आला. नोव्हेंबरमध्ये मला यूट्यूबचा पेमेंट आला कारण मी स्विफ्ट कोड चुकीचा टाकलेला. मग त्यानंतर जेव्हा माझा नोव्हेंबरला पहिला पेमेंट आला, जो की येणार होता ऑक्टोबरला, जो नोव्हेंबरला आला, तेव्हा मग मी माझ्या ॲपमध्ये जाऊन तो स्विफ्ट कोड चेंज केला. मग मी माझ्या बँकेतनं जो ह्या ब्रँचचा आहे स्विफ्ट कोड तो घेतला आणि मग तो टाकला. आणि मग ह्या वेळेला मग त्याच्या नेक्स्ट मंथपासून माझी जी पेमेंट आहे ती बरोबर माझ्या खात्यात यायला लागली. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या चुका आपल्याला वाटतात, पण ह्या छोट्या छोट्या चुकांमुळे पण खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मला तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी सांगायचं कारण हेच आहे, जर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करून यूट्यूबवर काम करण्याचा विचार करत असाल तर ह्या सगळ्या माहिती आधी काढून घ्या, आधी सर्व गोष्टी शिकून घ्या, त्यानंतर सुरुवात करा. मला माझे 3 चॅनल बंद करावे लागले आणि त्यानंतर ह्या 4थ्या चॅनलला मला सक्सेस मिळाला आणि त्यासाठी पण मला 1 वर्षाच्या वर लागला. तुम्ही म्हणाल की मी आज चॅनल ओपन करते, मी उद्या व्हिडिओ टाकेल, मी परवा व्हिडिओ टाकेल, तर असं नाही होत. तुम्ही चॅनल ओपन केलं की तुम्हाला रोज व्हिडिओ टाकायचेच आहे. एक वेळेस तुम्ही घरात स्वयंपाक करू नका, घराला झाडू मारू नका, पण यूट्यूबवर व्हिडिओ नक्की टाका. एक दिवस उपाशी राहिले तरी चालेल, पण कन्सिस्टंटली तुम्हाला रोज तुमच्या चॅनलवर एक लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट 2, 3, 4 तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे तुम्ही टाकू शकता. तर जर तुम्ही यूट्यूबवर काम करायचं आहे तर मेहनत करावीच लागणार आहे. आज चॅनल ओपन केलं तर लगेच तुम्हाला उद्या पगार येईल किंवा पुढच्या महिन्यात पगार येईल किंवा 2 महिन्यांनी पगार येईल असं नाही आहे. तुम्ही काम चांगलं केलं, तुमचे व्हिडिओज लोकांना आवडले तर तुम्हाला सक्सेस लवकरात लवकर पण मिळू शकतं. 1 महिन्यात पण मिळेल, 2 महिन्यात पण मिळेल किंवा 1-2 वर्ष देखील लागतील. ते तुमच्या कामावर आणि तुमच्या कंटेंटवर अवलंबून आहे की तुमचा कंटेंट किती चांगला आहे. ठीक आहे. तर हा झाला माझा यूट्यूबचा सक्सेस सांगितलं मी तुम्हाला, यूट्यूबची जर्नी सांगितली, तुम्हाला यूट्यूबची माहिती दिली, कसा व्हिडिओ टाकायचा, काय करायचं. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे मला यूट्यूबवर नोव्हेंबरपासून पेमेंट मिळायला सुरुवात झाली आहे. आणि मी तुम्हाला हा उशिरा व्हिडिओ टाकते, उशिरा तुमचे आभार व्यक्त करते, तर प्लीज वाईट वाटून घेऊ नका. मनापासून तुमचे खूप खूप आभार की मला फेसबुक फॅमिली जशी सपोर्ट करते तशीच यूट्यूब फॅमिली पण सपोर्ट करते. आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे, आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मला यूट्यूबकडनं पेमेंट सुरू झालेलं आहे. तर असंच प्रेम, असेच आशीर्वाद राहू द्या, मला असाच सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे पण नवनवीन व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला फॉलो करा. लाईक, सबस्क्राईब, फॉलो, कमेंट, शेअर सगळं काही फ्री आहे. तर तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा. तुम्हाला ह्यासाठी एकही रुपया द्यायचा नाही. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. यूट्यूबबद्दल, फेसबुकबद्दल तुमचा जर काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या ग्रुपमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये जर कोणी विचार करत असेल की फेसबुक सुरू करायचं, फेसबुकवर काम सुरू करायचं, यूट्यूबवर काम सुरू करायचं, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉग घेऊन. नवीन दिवसाची सुरुवात तुम्हाला दाखवेल मी माझ्या चॅनलवरती. तर तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.